नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वजण पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा होणार आहे। मित्रांनो, यासाठी पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की केव्हा वितरित होणार या अगोदर शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून काही सूचना करण्यात आलेल्या आहेत, तर त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता सध्या चालू आहे जुलै महिना। खरं तर जुलै महिना चालू असताना पीएम किसानचा जो 20वा हप्ता आहे तर तो 20वा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला हवा होता, परंतु तो अद्याप सुद्धा जमा झाला नाही। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत असतानाच आता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मग हा इशारा नक्की कोणकोणत्या बाबतीत आहे तेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता ज्या ठिकाणी आपण 20व्या हप्त्याची वाट पाहत आहोत, आपल्याला 19वा हप्ता पीएम किसानचा 19वा हप्ता मिळून जवळपास 4 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आता निर्माण व्हायला लागले। कारण या अगोदरच्या जे काही योजना पीएम किसानच्या योजनेचा आपण लाभ घेतला तो प्रत्येकी 4 महिन्यांदरम्यान घेतला आणि आता 4 महिन्यांचा कालावधी उलटून जाऊन जवळपास 5 महिने पूर्ण होत आहेत, परंतु तरी सुद्धा पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल या दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत नसल्या कारणाने शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना असा प्रश्न पडतोय किंवा सोशल मीडियावरती सुद्धा आता अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये असंही सांगितलं जात आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरीचे येणारे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत किंवा ही योजना बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधव आता संभ्रमात देखील पडलेले आहेत। परंतु मित्रांनो, ही योजना बंद करण्यात आलेली नाही, तर या योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब झालेला आहे आणि याचं कारण जर आपण पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अपडेट यामध्ये देण्यात आलेली नाही। खरं तर सरकारने याचं म्हणजे जी काही पीएम किसानचा 20वा हप्ता आहे तर तो जून महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला हवा होता, परंतु आता जुलै महिन्याचा सुद्धा बरेच दिवस उलटून गेलेले असताना मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे पैसे हे वितरित झालेले नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित का झाला नाही तर ही माहिती सरकारने देण्या अगोदरच म्हणजे सरकारने खरं तर याची माहिती द्यायला हवी होती की हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा झाला नाही किंवा किती तारखेला जमा होईल किंवा कधी जमा होईल, निदान त्याची थोडीशी अगोदर शेतकऱ्यांना सूचना तरी द्यायला हव्या होत्या, परंतु शासनाच्या माध्यमातून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। तर त्यापेक्षा अगोदर शेतकरी बांधवांना एक सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मग हे पीएम किसानचा जो इशारा आहे तर तो नक्की काय आहे ते जाणून घेऊया। तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता नवीन खोट्या बातम्या येत आहे, त्यामध्ये खोट्या लिंक येतात, कॉल येतात आणि मेसेजेस येतात। त्यानंतर पीएम किसानची नवीन ई-केवायसी करावयाची गरज आहे किंवा नवीन त्यांनी ॲप ओपन केलेले आहे, त्यामध्ये जर आपण पुन्हा आपल्या पीएम किसानची ई-केवायसी केली किंवा ते ॲप डाउनलोड केलं तर आपली संपूर्ण माहिती ही त्या ॲपमध्ये जाते आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकतं आणि असे अनेक प्रकार आता पीएम किसानच्या योजनेदरम्यान होऊ लागलेले असताना मात्र सरकारकडून शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्यांनी अनोळखी लिंक, अनोळखी कॉल आणि अनोळख्या मेसेज पासून सतर्क रहा असा इशारा आता 20वा हप्ता जारी करण्यापूर्वीच केंद्र सरकारने शेतकरी बांधवांना दिलेला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांची दिशाभूल होऊ नये। आणि तुम्हाला जर पीएम किसानच्या योजनेबद्दल किंवा नमो किसानच्या योजनेबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त आणि फक्त pmkisan.government.in या संकेतस्थळावरूनच माहिती घ्यायची आहे। या संकेतस्थळावरती पीएम किसान योजनेबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला तेथे मिळेल। तुमची केवायसी असेल, कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्या संकेतस्थळावरती तुम्हाला मिळेल किंवा पीएम किसानचं जे ट्विटर आहे तर त्या ट्विटरवरती सुद्धा तुम्हाला ती माहिती मिळेल। परंतु pmkisan.government.in या संकेतस्थळ सोडून जर तुम्ही कुठेही ती चौकशी केली किंवा कुठल्याही अनोळखी कॉल असतील, अनोळखी लिंक असेल किंवा अनोळखी मेसेजेसला जर तुम्ही बळी पडाल तर तुमचा धोका होऊ शकतो किंवा तुमच्यासोबत धोका होऊ शकतो। त्यामुळे सरकारकडून एक सूचना देण्यात आलेली आहे की शेतकरी बांधवांनो सतर्क रहा आणि आपापल्या पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यापासून स्वतःला वाचवा अशी
सरकारकडनं शेतकरी बांधवांना इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्हाला जर पीएम किसान बद्दल कुठलेही शंका असतील, कुठलेही डाऊट असतील, तर तुम्ही फक्त आणि फक्त pmkisan.government.in याच संकेतस्थळावरती जाऊन चौकशी करायची आहे। अन्यथा इतर अनेक सोशल मीडियावरती फ्रॉड होत आहेत। त्यामध्ये असं सांगितलं जात आहे की ई-केवायसी म्हणजे पीएम किसानची ई-केवायसी नवीन करण्याची गरज आहे किंवा लिंक करण्यासाठी आपल्याला सांगतात, परंतु तशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि फक्त pmkisan.government.in याच संकेतस्थळावरती विश्वास ठेवा आणि याच संकेतस्थळावरून तुम्हाला जर माहिती हवी असेल तर ती घेण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, ही होती सविस्तर अपडेट आणि हो, महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधव आता प्रतीक्षेत आहेत की पीएम किसानचा 20वा हप्ता आमच्या खात्यामध्ये केव्हा नक्की जमा होणार, तर याबाबत सरकारने अद्यापही अधिकृत अपडेट दिलेली नाही। खरं तर सरकारने याबाबत अपडेट द्यायला हवी होती की या महिन्यामध्ये होणार किंवा 15 दिवसांनी होणार किंवा या तारखेला पीएम किसानचा 20वा हप्ता जमा होईल, परंतु शेतकरी बांधवांना मात्र अद्यापही पीएम किसानच्या 20व्या हप्त्याच्या आतुर प्रतीक्षेमध्ये सरकारने ठेवलेला आहे। याबद्दलची अधिकृत घोषणा तारीख जाहीर केलेली नाही। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख घोषित करावी अशीच या ठिकाणी आपण अपेक्षा ठेवतो। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।